विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर कदम अजय. आज आपल्यासाठी रूप कवितेचं हे जे काही अभ्यास पुस्तक आहे, त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊन आलेलो आहे. परंतु त्यापूर्वी आपण सर्वजण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहात. विशेषतः आपण कला शाखेचे विद्यार्थी आहात आणि 2021 पासून तुमचा जो अभ्यासक्रम बदललेला आहे, त्यामध्ये जनरल 3 मराठी किंवा G3 मराठीचाही अभ्यासक्रम बदललेला आहे आणि प्रथमच तुम्ही रूप कवितेचे हे अभ्यास पुस्तक अभ्यासत आहात. आता हे अभ्यास पुस्तक संपादित केलेलं आहे असं ज्यावेळी मी म्हणतोय त्यावेळी संपादकीयामध्ये संपादक आणि लेखक यामध्ये जो फरक असतो तो तुम्हाला सांगितलेला आहे. किंवा तुम्ही त्याचा जे नव्यानं पाहणार असतील त्यांनी त्याचा शोध घ्यावा, त्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको, गोंधळ व्हायला नको. संपादक मंडळी कोण आहेत हा जर विचार केला तर प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे सर, डॉक्टर भास्कर ढोके, डॉक्टर संदीप सांगळे या 3 अभ्यास मंडळावर असणाऱ्या तज्ञ हुशार व्यक्तींनी या एकूण 30 कवितांचा संग्रह केलेला आहे. एकूण 10 कवी या संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. या 10 कवींच्या जीवनाचा किंवा त्यांच्या जन्म तारखांचा जर एक थोडासा हिशोब केला किंवा त्यांच्या कालखंडांचा शोध घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की 1960 पासून 1988 पर्यंत ज्या कवींचा जन्म झालेला आहे किंवा ज्या कवींनी या काळातील बदल पाहिलेले आहेत त्या कवींचा इथे समावेश झालेला आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की जर पुस्तकाचं या अभ्यास पुस्तकाचं नावच रूप कवितेचे आहे, याचा अर्थ या 30 कवितांचा जो फॉर्म आहे, जी त्याचं स्ट्रक्चर आहे, जी त्याची रचना आहे किंवा ज्या प्रकारानं ती तुम्हाला मला दिसते ना त्यावरती जास्त फोकस केलेला आहे. हे तुम्हाला अगोदर समजून घ्यायचं आहे. पण त्यासाठी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कवितेच्या व्याख्या काय असतात, कवितेचे प्रकार किती आहेत, कविता खरंच मराठी साहित्यामध्ये कधीपासून लिहिली गेली, असं हे अवांतरमध्ये येतं. याचा सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा असंच काहीसं नाहीये. पण जर कविता आणि प्रतिमा हे डॉक्टर सुधीर रसाळ यांचं थोडंसं मोठं पुस्तक आहे, पण त्यातलं थोडंसंच वाचायचं असतं. म्हणजे तुम्ही थोडंसंच वाचावं आणि त्यातून हे सर्व समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला ते हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. मी तुम्हाला पुढच्या एक 11 स्लाइडच्या माध्यमातून जे काही सांगणार आहे त्याकडे तुम्ही कसं पाहणार आहात, कारण आपल्याला एक सवय असते की आम्हाला नोट्स दिल्या जातात आणि आमचं वर्गामध्ये येणं, आमचं तासाला बसणं, आमची जिज्ञासू वृत्ती, आमची चिकित्सकता, आमचे प्रश्न विचारण्याची क्षमता हे सगळं सगळं मारून टाकलं जातं असं माझं स्पष्ट आणि ऑन रेकॉर्ड बोलणं आहे. मित्रांनो, त्या नोट्स देणं ही पॉसिबल असतं, पण मला वाटतं तुमच्या समोर थोडंसं काहीतरी देऊया आणि तुम्हाला विचार करायला लावूया. तर आता पुढच्या स्लाइड्सच्या माध्यमातून तुम्ही हे पाहणार आहात की त्या कवीचा परिचय काय आहे, त्यांनी लिहिलेल्या 3 कविता आणि सगळ्या कवींच्या फक्त 3-3च कविता आहेत. पहिला हायकू जर सोडला तर 9 तरी म्हणजे 9 त्रिक किंवा 9 गुणिले 3 27 आणि पहिल्या हायकू मध्ये 1 2 3 अशा त्या 30 कवितांचा हा संग्रह आहे. तर परिचय तुम्ही पाहणार आहात, त्यांच्या 3 कवितांची शीर्षक पाहणार आहात आणि अत्यंत कमी शब्दांमध्ये तुम्ही त्यांच्या कवितेचं वेगळेपण किंवा त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य काय आहे हे पाहणार आहात. आणि जर तुम्हाला एखाद्या कवीबद्दल 4-5 शब्द जर तुमच्या लक्षात राहिली तर त्यावरून तुम्ही येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर अत्यंत समर्पकपणे देऊ शकतात, कारण तुम्ही पूर्ण एक सत्र वर्गामध्ये बसून हे सर्व ऐकलेलं असतं. हे सर्व तुम्ही त्याच्यावर चिंतन केलेलं असतं. एका कवितेचं तुम्ही पारायण वगैरे आता आपण करत नाही, कारण ज्ञानेश्वरीचीच पारायणाला बंदी आहे, घातली जाते बऱ्याचदा. अरे ते असं आहे, ते तसं आहे किंवा पारायण नकोच असं जर म्हटलं जातं, तेव्हा तुम्ही कवितेची पारायण केली असं मी काही म्हणणार नाही, ते फारच अतिशयोक्ती होईल. पण किमान एक कविता 2-3 वेळा तरी वाचली असेल, किंवा संदीप खरे यांच्या कविता वाचल्या असतील, सौमित्र यांची, त्यानंतर हिराबाई जाफर मियाँ, फार चांगल्या कविता आहेत.
तुम्ही त्या वाचल्या असतील, त्याचा काहीतरी अंश अर्क तुमच्या मेंदूमध्ये गेला असेल आणि हे सगळं तुम्हाला परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून व्यक्त करायचं आहे. तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय जो तुमच्या मनातील आत्मविश्वास दुरावणारा आहे, तुम्हाला तुमच्या मनात जी काही भीती असेल ती दूर करणारा आहे. मित्रांनो, कविता लिहिणारा लिहून जातो आणि त्याचं काम संपतं. आता वाचणाऱ्याला ती कविता कशी वाटते, त्याला ती कशी समजली, हे त्या 1400-1300 ग्रॅमवरती अवलंबून आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या अनुभवाच्या साठ्यांवरती अवलंबून आहे. त्याच्याकडे असणाऱ्या शब्दांच्या कळा, शब्दाचा लहेजा किंवा व्याकरणातून जे खूप मोठा विषय आहे त्यातून त्याला जे काही समजतं त्यावरती अवलंबून आहे. कवी असं कधी म्हणू शकत नाही की नाही हो मला असं सांगायचं होतं आणि तुम्हाला हे असं असं का बरं समजलं. त्याने लिहिलं, त्याचं काम संपलं. नंतर खरं काम सुरू होतं ते समीक्षकाचं. आणि समीक्षक म्हणजे काय, विद्यापीठामध्ये बसलेल्या माणसाने समीक्षा करावी असं काही नाही. तुम्ही समीक्षक आहात. एखादी कविता आवडली तर तिला आवडली म्हणण्याचं धैर्य तुम्ही बाळगा. एखादी कविता नाही आवडली तर ते नाही आवडली हे सांगण्याचंही धाडस तुम्ही बाळगा. एखाद्या कवीने अत्यंत बालिशपणाने लिहिलेलं आहे तर ते बालिशपणानंच लिहिलेलं आहे हे सांगण्याचं धाडस तुम्ही बाळगा. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला ज्यावेळी प्रश्न विचारले जातील त्यावेळी हे सर्व आलं पाहिजे आणि उत्तरपत्रिका तपासणाऱ्या माणसालाही हेच अपेक्षित असतं की कवितांचा अर्थ तुम्हाला किती समजला, तुम्हाला आकलन झालं का, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शैलीमध्ये काही लिहिता येतं का. त्याने पेपर वाचला तर आणि तो पेपर त्याच वेळी वाचेल जर तुम्ही प्रश्नांचा क्रम साधला असेल तर, जर तुमचं हस्ताक्षर बऱ्यापैकी सुंदर असेल तर, जर तुम्ही प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकले असतील तर, जर तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये खाडाखोड चुका आणि ओव्हर शायनिंग अतिशहाणपणा अक्कल पाजळणे हा प्रकार झालेला नसेल तर तो तुमची उत्तरपत्रिका वाचणार. याचा अर्थ दुसरी बाजू, मी असं म्हणत नाहीये की उत्तरपत्रिका न तपासताच मार्क्स दिले जातात. असं कसं म्हणू शकेल मी. तज्ञ माणसं तपासतात हो उत्तरपत्रिका. पण शब्द न शब्द वाचायला गेला तो प्राध्यापक तर 16, 17 ते 20 पानांची उत्तरपत्रिका वाचायला अर्धा तास लागेल. आणि मग कसं होणार हो. त्यामुळे त्या माणसाच्या डोक्यातला मेंदू असा डान्स करणार नाही, त्याला त्रास होणार नाही. कारण त्याने 5, 50, 60, 70, 80 पेपर तपासले असतील दिवसाभरात. एवढे तपासू नयेत हा विषय वेगळा, पण तपासले जातात कारण त्याचे पैसे मिळतात. आणि 81वा पेपर जर तुमचा आला आणि जर तुम्ही अशा काही महाभयंकर चुका केल्या असतील, म्हणजे काय की बाबा रे 5 प्रश्न विचारले जातात किंवा 4 प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही चौथा प्रश्न पहिल्यांदा घेतला, त्यातही 2 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत, मग तुम्ही प्रश्न चौथा 1 त्याचं उत्तर 1.5 पानं, लगेच प्रश्न तिसरा 2. असं मी म्हणत नाही की तुम्ही असं लिहू नका, यात स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण आपल्या स्वातंत्र्याचा अतिरेक त्याच्या मेंदूवर होतोय आणि त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवर होतोय, हे तर विसरू नका. असं भरपूर काही आहे. हा व्हिडिओ जरा मोठा होईल. बहुधा आपले व्हिडिओ ते मोठेच होतात आणि ते तुम्हाला बऱ्याचदा आवडत नाही. सो मी उत्तरपत्रिकेत उत्तरं कशी लिहावीत याच्याविषयी मी 2 ते 3 दिवसांमध्ये खरंच एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याचा तुम्हाला किती फायदा होईल मला माहित नाही, पण परंतु जर तुम्ही आता पुढच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी जिथे कुठे दाखल व्हाल त्यासाठी तरी नक्कीच फायदा होईल. कारण ऍज अ शिक्षक म्हणून मला हे आतापर्यंत कधी समजलं नाही. मला सुद्धा महाराष्ट्राचा नकाशा काढा असं उत्तर आलं होतं आणि तो नकाशा मी 2 पानांमध्ये काढला होता आणि मग ते सुपरविजनच्या हा 10वीचा विषय आहे. त्यांनी सांगितलं की हे असं एवढा मोठा का. मी म्हटलं एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला एवढ्या एका अर्ध्या पानामध्ये बसविण्याचा चिंगूसपणा मी करू शकत नाही. आणि मग पुढे जे झालं ते सांगायला नको. असो, स्तुती फार महत्वाची नसते. सांगेल एवढंच की अशी कलाकारी काही करू नका. उत्तरपत्रिका ही उत्तरपत्रिकाच असावी आणि चित्रकलेचं वही ही चित्रकलेच्या वहीसारखी दिसावी. कविता ही कवितेसारखीच असावी, कारण तिचं एक रूप असतं, स्ट्रक्चर असतं. कवितेमध्ये आणि पॅराग्राफमध्ये फरक असतो. एवढं जरी कळालं तरी पुढच्या कविता आणि कवितांचा नावं, त्यांचं वैशिष्ट्य वेगळे पण तुम्हाला कळेल. चला बघूया तर पुढे मग.
तर या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत की हे रूप कवितेचं हे पुस्तक नक्की दिसतं कसं, ते आम्हाला नक्की काय सांगतं. आपण कोणतंही पुस्तक हातात घेतो त्यावेळी आपण पाहत असतो की त्याचं नाव काय आहे, ते संपादित केलेलं आहे की ते एखाद्या लेखकाने स्वतः लिहिलेलं आहे, आणि त्यातही त्याचं पहिलं पृष्ठ आणि शेवटचं पृष्ठ किंवा आपण त्याला मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असं म्हणतो. ते आपल्याला काहीतरी सांगत असतं, ते फार बोलकं असतं. आता ते आपल्याला वाचता येतं की नाही आणि वाचल्यानंतर काय कळतं हा विषय वेगळा, पण ते सांगत नक्कीच असतं. अहो, आपल्याला किंमत कळते म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? ते आपल्या खिशाला परवडतं की नाही हे तरी सांगणं झालंच की. ते कोणत्या प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे हे सुद्धा तिथे समजलेलं असतंच. सो आपण इथे पाहूया. रूप कवितेचे संपादक प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे. पहिल्या पानावरती हे झाड आहे. हे कशाचं आहे ते चित्रकारालाच माहिती आहे, कारण तो ऊस नाही. ती बांबूची झाडं असतील तर ती पानं जरा वेगळी आहेत. पलीकडे सूर्य आहे की गोळा आहे, नद्या वाहतात वगैरे वगैरे जे असेल ते जाऊ देत. आता शेवटच्या पानावर काय आहे? कविता हा शब्द उच्चारला की वाचकांच्या मनात कवितेची विविध रूपे आविष्कृत होतात. अनेकदा ही रूपे परस्परांहून भिन्न भिन्न दिसतात. त्यामुळे कवितेच्या विविध रूपांची चर्चा करताना अनेकदा आपली अवस्था लीळा चरित्र या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या हत्ती आणि 6 आंधळ्यांसारखी झालेली असते. त्याचे प्रत्यंतर भारतीय आणि पाश्चात्य विद्वानांनी केलेल्या कवितेच्या व्याख्यांतून येते. कवितेची स्तोत्रे, पदे आदी स्फुट रचनांपासून ते महाकाव्यांपर्यंतची अनेक रूपे दिसतात. कवितेची गीत, भावकविता, कथाकाव्य, नाट्यकाव्य, वैचारिक किंवा सामाजिक अशीही रूपे दिसतात. काळानुरूप कवितेच्या या रूपांमध्ये बदल होत गेला असला तरी गीत, सॉन्ग आणि भावकाव्य, लिरिक ही 2 कविता रूपे मात्र कायम राहिलेली दिसतात. ह्या 4-5 ओळी किंवा 8-10 ओळी वाचल्यानंतर ना 2-3 गोष्टी आपल्या लक्षात येतात. ते म्हणजे कवितेच्या रूपावर, कवितेच्या फॉर्मवरती, कवितेच्या दिसण्यावर, तिच्या असण्यावर या पुस्तकामध्ये जास्त फोकस केलेला आहे, हे आपल्या लक्षात आलं. आणि दुसरं म्हणजे कवितेची व्याख्या काय असते, ती ती तो पण विषय फारच महत्त्वाचा आहे. कवितेचं रूप प्रारंभापासून आतापर्यंत भरपूर वेळा बदलत गेलेलं असलं तरी गीत, भाव्यकाव्य ही 2 कविता रूपे मात्र कायम राहिलेली दिसतात. आता स्तोत्र म्हणजे काय, जी मध्ययुगीन कालखंडामध्ये जरा ती फारच मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. पदे म्हणजे काय, स्फुट रचना म्हणजे काय, आणि महाकाव्य, रामायण आणि महाभारत ही सुद्धा काव्यच आहेत. आपण त्याला आर्ष महाकाव्य किंवा जुन्या काळात लिहिली गेलेली वगैरे असं काहीतरी त्यांना म्हणतो. कवितेची गीत, भावकविता, कथाकाव्य, नाट्यकाव्य, वैचारिक किंवा सामाजिक अशी रूपे दिसतात. याचा अर्थ ही सर्व कवितेचे प्रकार आहेत आणि हे तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित असतंच. तर चला आपण आता कवितांकडे वळूया. रूप कवितेचे या तुमच्या अभ्यास पुस्तकातील पहिले कवी आहेत, म्हणजे त्यांचा तो क्रम दिलेला आहे. ते आहेत देवीदास पारोजी चौधरी. 30 सप्टेंबर 1962 या साली किंवा या वर्षी त्यांचा जन्म झालेला आहे. आता ते 62 साली जन्माला आलेले आहेत म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा पाहिलेला नाही. त्यांनी इंग्रजांनी आपल्यावर केलेले अत्याचार पाहिलेले नाहीत. त्यांनी ते तुमच्या माझ्यासारखंच वाचलेलं आहे. 60 रोजी काहीतरी मोठं महाराष्ट्रामध्ये घडून गेलेलं आहे. एक पार्श्वभूमी आहे ही सर्व तुमच्या लक्षात येऊ शकते. म्हणजे एखाद्या माणसाचं ॲनालिसिस करायचं असेल किंवा एखादा व्यक्ती असा का आहे, तर हे सर्व आपण त्याच्या चरित्रात्मक किंवा त्या पद्धतीने हे सर्व पाहत असतो. इथे आताच तुम्ही तो सेन्स क्रिएट करा की एखाद्या माणसाच्या जन्मतारखेवरून आपण काय काय, कारण की ऐकलं आणि त्यावर भाष्य करतोय आणि अनुभवलं आणि त्यावरून तो बोलतोय. अनुभवाचा इथे खूप मोठा फरक असतो. आता काय आहेत, कोण आहेत ते देवीदास पारोज चौधरी? हायकू या जपानी काव्य प्रकारात लेखन करणारे मराठी कवी.
त्यांचे तसा काहीच अर्थ नाही, सोपं सगळं, हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे शेती करणारे देविदास चौधरी हे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी प्रांताधिकारी म्हणून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळी उत्कृष्ट कार्य केले. त्यासाठी त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी छोट्या छोट्या शब्द प्रतिमांमधून निसर्गाचे आणि मानवाचे नाते शोधणारी कविता लिहिली आहे. देविदास पारोजी चौधरी यांचं जर मोठं काम काय असेल तर त्यांनी हायकू या जपानी काव्य प्रकारातून आपलं लेखन केलेलं आहे आणि विशेषतः हा प्रकार फार कोणी हाताळलेला नाही. एक शिरीष पै जर सोडल्या तर फार त्यामध्ये असं काही कोणी केलेलं नाहीये, पण देविदास पारोजी चौधरी यांनी मात्र त्यामध्ये आपली प्रतिभा आजमावून पाहिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या जे काही छोट्या छोट्या कविता आहेत त्या कविता पूर्ण काही हायकू, हे जे तुम्ही डाव्या बाजूला दिसत आहे ते त्यांच्या कवितेचं किंवा शीर्षक आहे त्या नाव त्याचं, आणि त्या काही हायकू मध्ये त्यांच्या त्या कविता आलेल्या आहेत. आता त्या कवितेचं वेगळेपण काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. इथे बघा, हा एक जपानी काव्य प्रकार आहे जो आपण आताच पाहिला. शिरीष पै मराठीत प्रथम यांनी तो काव्य प्रकार हाताळलेला आहे. शिरीष पै ह्या मला वाटतं मोठ्या साहित्यिकांच्या त्या मुलगी आहेत. बरं, ही कविता असते कशी तर 3 ओळींची ही कविता असते. पहिल्या ओळीमध्ये 17 अक्षर असतात. सॉरी, एकूण 17 अक्षर असतात ह्या कवितेमध्ये. पहिल्या ओळीमध्ये 5, दुसऱ्या ओळीमध्ये 7, तिसऱ्या ओळीमध्ये 5 अशी या अक्षरे असतात. निसर्ग असतोच तिच्यामध्ये. तरलता म्हणजे काय हे मला अद्याप समजले नाही, पण ती तरलता ही असते असं ते पुस्तक सांगतं. हळुवारपणा हे समजू शकतो आपण, कारण तो शब्दाच्या माध्यमातूनही व्यक्त करता येतो. चित्रमयता आपण हे समजू शकतो की एखाद्या व्यक्तीने असं काही बोलून दाखवलं की साक्षात ते चित्र माझ्यासमोर उभं राहिलं. जैन तत्वज्ञानाचा प्रभाव असणाऱ्या या प्रकाराचा मात्सुयो बाशो यांनी वापर केला. जैन तत्वज्ञान हे एक फिलॉसॉफी आहे, अध्यात्माच्या क्षेत्रातला तो शब्द आहे. खास करून जपानी वगैरे तिकडच्या लोकांचं ते त्यात त्यांचं फारच मास्टरकी आहे आणि तिकडचे ते मात्सुयो बाशो यांनी त्याचा तो वापर म्हणजे किंवा त्यांनी त्यामध्ये फार काही लिहिलेलं आहे असं आपण म्हणूया. निसर्ग जो तुमच्या माझ्या भोवती आहे, प्रेम जे तुमच्या माझ्या आयुष्यात एकदा येतं पुन्हा निघून जातं आणि आपण पुन्हा प्रेम करतो, ते काही प्रेम बहुधा असंच नाही. आणि सामाजिक आशय. आता सामाजिक आशय म्हणजे काय तर समाजामध्ये ज्या काही गोष्टी घटना घडतात त्याचा काहीतरी एक त्याचं काहीतरी चित्र कवी आपल्या कवितांमधून करत असतो. असणाऱ्या कविता देविदास चौधरी यांनी लिहिल्या आहेत. आता एवढं सगळं पाहिल्यानंतर तुम्ही जर त्या कवितांकडे उद्या पाहिलं, परवा पाहिलं, तर तुम्हाला स्पष्टपणे कळायला हवं की 17 अक्षरांची कविता, जपानमधून आलेला काव्य प्रकार, मराठी साहित्यामध्ये शिरीष पै यांनी तो अत्यंत सक्षमपणाने हाताळलेला आहे. आणि यामध्ये असतं काय, अहो कोणतीही कविता घ्या हो, त्यामध्ये तेच असतं जे तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही अनुभवलेलं आहे. कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं की तुमच्या वाट्याला एवढं मोठं काही आलं नसेल, पण निसर्ग आलेला आहे ना, प्रेम असतंच की, कुणाचं नाही भेटलं तर आईचं तर मिळतंच की. आणि सामाजिक आशयाबद्दल काही सांगायला नको, म्हणजे समाज तुमच्या माझ्या सारख्याने जेवढा पाहिलेला असतो क्वचितच दुसऱ्या कोणी पाहिला असेल, कारण आपण अगदी तळागाळातली माणसं आहोत आणि त्यामुळे आपण समाज पाहतो तो तेव्हापासून किंवा त्या त्या शेवटच्या त्या बिंदूपासून तो पाहतोय. आता सामाजिक आशय कवितेतून आला म्हटल्यानंतर तो आपल्याला नाही समजायला काय असं फारसं अवघड नाही. त्यामुळे या सर्व कविता, पुढे येणाऱ्या सर्व कविता तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेरच्या नाही आहेत. घाबरून जाण्याचा वगैरे तर प्रश्नच नाही. आणि कविता मला समजत नाही असं काहीच उत्तर देणं तर चुकीचंच आहे. रूपकवितेचे या अभ्यास पुस्तकातील हे दुसरे, त्यांचं नाव आहे प्रकाश होळकर. 5 मे 1963 रोजी यांचा जन्म झालेला आहे. जन्मतारखेच्या बाबतीमध्ये आपण जे गेल्या स्लाइड मध्ये बोललो होतो तेच इथेही लागू होतं. प्रकाश होळकर यांचा कोरडे नक्षत्र हा 97 साली लिहिलेला काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ना. धो. महानोर यांच्या पत्रांचा संग्रह त्यांनी रानगंधा
गंधाचे गारुड या नावाने संपादित केला आहे. मी ज्यावेळी इथे संपादित असं वाचत आहे त्यावेळी तुम्हाला स्पष्टपणाने समजायला हवं की ना. धो. महानोर यांच्या कविता यांनी काय केलं तर त्याचा समुच्चय केला, त्याचं गोळाबेरीज केली पुलंच्या भाषेत आणि ते त्यांच्या नावाने संपादित केलं. हे असं होतं, भरपूर वेळा असं होतं. यशवंतराव चव्हाण पुरस्कार, विशाखा घनश्यामदा साहित्य सन्मान आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट गीतकार म्हणून 4 वेळेस पारितोषिक प्राप्त झाले आहे. ते अमेरिकेतील पहिल्या विश्व साहित्य संमेलनात निमंत्रित कवी होते. प्रकाश होळकर यांच्या कवितेचा ग्रामीण भावजीवन आणि शेती हा चिंतनाचा विषय आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचे दुःख, कविता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. ना. घ. देशपांडे, ना. धो. महानोर आणि विठ्ठल वाघ यांची काव्य परंपरा पुढे घेऊन जाणारे ते एक महत्त्वाचे कवी आहेत. 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या कवितेचा आत्मा हा ग्रामीण आहे. ते उत्कृष्ट गीतकार आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना 2-4 वेळा काहीतरी त्यांना पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि एक परंपरा ते पुढे घेऊन जात आहेत. ना. देशपांडे, नादो महानोर आणि विठ्ठल वाघ. आता तुम्हा लोकांना हे सर्व नादो महानोर, विठ्ठल वाघ, काव्य हे कोण आहेत ते जर नाही समजलं तर ती परंपरा समजणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सूचना करेल की तुम्ही फक्त ही नावं लक्षात ठेवा किंवा ते अशी काहीशी परंपरा पुढे घेऊन जात आहेत असं जरी लक्षात राहिलं तरी भरपूर आहे. चला, त्यांच्या किती कविता आहेत आपल्याकडे तर त्यांच्या 3 कविता आहेत. असे कोणत्या, माझे आभाळ आणि भरू दे यंदा. या 3च कविता चित्रण, शेती, शेतकरी, निसर्ग यांच्याशी संबंधित नव्या प्रतिमांचा वापर, लोकसाहित्य, लोकांचे जगणे. 2 शब्द वेगळे आहेत. लोकसाहित्य एकच खरं तर शब्द वेगळा आहे. लोकसाहित्य. लोकसाहित्य म्हणजे काय की जे तुम्ही आम्ही निर्माण केलेलं साहित्य आहे पण ते शब्दरूपाने प्रकाशित झालं नाही. पण आजही आम्ही शेती करताना जी गाणी म्हणतो तो त्यातलाच प्रकार आहे. आजही आमचा पोतराज असेल, आमचा हे जे आमचे संस्कृतीचे हे जे काही उपासक आहेत, गोंधळी वगैरे असतात किंवा तुम्ही नागपंचमीला गाणारी गाणी गात असतात, हे सर्व लोकसाहित्य आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे. खरं म्हणजे याची चोरी नंतर लोकांनी पुढे करायला सुरुवात केली आणि मोठी मोठी बक्षीस त्यांना त्यांच्याच जवळच्या लोकांनी दिली. हा तुमच्या चिंतनाचा विषय नाही. पण यांच्या कविता ही आशय विशिष्ट असते. सगळ्यांच्या कविता आशय विशिष्टच असतात. त्यात आशय सोडता काही नसतंच. चिंतन तर असतंच मुळातच. कवी लेखक हे लोक चिंतनात्मक विचार करतातच. हा शब्द थोडासा चुकलेला आहे तो दुरुस्त करून घ्या. शेतकऱ्यांच्या जीवनात चित्रण हे मी आताच सांगितलं की होय तिथे आलेलं आहे. निसर्गाशिवाय कविता असूच शकत नाही, हिच्यामध्ये तो निसर्ग आलेला आहेच. ओके, चला नेक्स्ट. या पुस्तकातील तुमचे 3रे कवी आहेत कमलाकर आत्माराम देसले. 24 मे 1963. पुन्हा एकदा हे 60च्या नंतर जन्माला आलेले आहेत. ते एक माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांचे ज्ञान या तुझे पायी, त्यांचे ज्ञान या तुझे पायी, काळाचा जरासा घास, खास काही श्वास, विश्वासाठी याबरोबर कवी खलील मोमीन आणि देसले यांच्यातील काव्यमय पत्रव्यवहाराचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक कवितांचा विविध संपादनांमध्ये समावेश आहे. त्यांनी महाकवी कालिदास, बालकवी साहित्य प्रबोधन, स्मिता पाटील, शब्द, पेरा, कवी गोविंद, गिरणा गौरव, मावली साहित्यभूषण आदी पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी बोल, मौन, होतो निम्मा माय या चित्रपटांसाठी आणि चंद्र दे आणून माझा या दोन्ही मुद्रिकेसाठी लेखन केले आहे. थोडेसे ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहेत इथे, पण तुम्ही समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. त्यांच्या एकूण 3 कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला आहेत. पहिली कविता आहे कोठलाही स्वार्थ नाही, तुलाच आळवल्यावर कळले, मी शब्दांनी बोलत नाही. कवितेचे वेगळेपण काय आहे, विशेष काय आहे यांच्या कवितेमध्ये, का बरं यांचा अभ्यासक्रमासाठी समावेश केला, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मला तर असे प्रश्न भरपूरच पडतात, पण तुम्हालाही पडायला हवेत. चला बघूया.
तंत्रप्रधान काव्य प्रकार, तंत्रांचा वापर केलेला आहे. म्हणजे काहीतरी त्यामध्ये असं म्हणजे आपण एखादी इमारत बांधतो ना, त्यावेळी तिचं प्लॅन असल्याशिवाय बांधत नाही. म्हणजे यांच्या कविता अशा तंत्रामध्ये अडकलेल्या आहेत. उर्दूमुळे गझल भाषेत आली. आता यांच्या कविता ही गझलाच्या कडे वळणाऱ्या असाव्यात. त्यामुळे यांचं असं म्हणणं आहे की उर्दूमुळे गझल भाषेत आली. भावनांची तीव्र अभिव्यक्ती यांच्या कवितेमध्ये, प्रेम, विरह, वेदना यांचा आविष्कार जो तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ठासून भरलेला आहे, समजायला सोपं आहे. 2 ओळींच्या 5 किंवा अधिक शेरांची रचना म्हणजे गझल. आता बघा, 2 ओळींचा एक शेर तर 5 किंवा अधिक शेरांची यांची एक कविता असं आपण म्हणूया. शेर स्वतंत्र असतात, कधी पूरक तर कधी भिन्न भिन्न असतात. सुरेश भट यांनी मराठीत लोकप्रिय केलेला हा प्रकार आहे. आपण जसं पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की हायकू हा काव्य प्रकार शिरीष पै यांनी मराठीमध्ये तो त्याला लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यानंतर ते जे पहिले कवी आहेत त्यांनी तो जरा जास्त मोठ्या प्रमाणात त्याच्यातून कविता केल्या. अगदी त्याप्रमाणे इथे बघा, सुरेश भट यांनी मराठीत लोकप्रिय केला. देसले यांच्या गझलेतून आध्यात्मिक वारसा, प्रेम, समभाव हे शाश्वत मूल्य, गेयता, लयबद्धता हे दुर्मिळ काव्यगुण दिसतात. अभाव आणि पूर्तता यानंतरची अवस्था येते. आता शाश्वत मूल्य, सत्य, शिव, सुंदर ही सगळी आपली मूल्य आहेत जगण्यातली. गेयता म्हणजे त्यांची कविता गाता येते, तिच्यामध्ये एक लय आहे, लयबद्धता आहे तिच्यामध्ये. हे सुद्धा दुर्मिळ दिसतात असं म्हणतायत, पण दिसतील तर ते दिसतच असतील, दुर्मिळ वगैरे असण्याचं काही कारण नाही असं तुम्हाला सांगता यायला हवं त्यावरती, की नाही तुमची कविता आम्हाला गाता येते हो, असं इतकं स्पष्टपणानं. आणि अभाव आणि पूर्तता हे जीवनाचं एक सत्य आहे की कधी बऱ्याच गोष्टींचा अभाव असतो आणि बऱ्याच गोष्टींची पूर्तता झालेली असते, पण त्याच्यानंतरही काहीतरी आपल्या मनाची एक अवस्था असते. असं काहीसं त्यांच्या या कवितेमधून दिसतं. ते तुम्ही नीटपणानं वाचल्यावर तुमच्या लक्षात येईलच. आणि आणि किशोर कदम, 1 नोव्हेंबर 1963, पुन्हा 60च्या नंतर, यांच्या जोगवा, नटरंग, बांगिरा, एक कप चहा या मराठी आणि ब्लॅक फ्रायडे या हिंदी चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. त्यांच्या नटसम्राट, प्रतिबिंब, वाडा चिरेबंदी आदी नाटकातील भूमिका उल्लेखनीय मानल्या जातात. त्यांना फिरोज अब्बास खान दिग्दर्शित सेल्समन रामलाल या नाटकातील भूमिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. त्यांनी 30 पेक्षा अधिक हिंदी मराठी नाटकांमध्ये आणि 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित आई तसेच बिनधास्त, नवसाचा पोर, आई शपथ आदी अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. दूरचित्रवाणीवरील एक धागा सुखाचा, प्रपंच, नूर, अवंतिका, जन्मलेल्या प्रत्येकाला आणि शुभम करोती इत्यादी मालिकांसाठी शीर्षक गीते लिहिली आहेत. त्यांना पुणे येथे झालेल्या 2007 आणि 8च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनयासाठीच्या निळू फुले पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना फॅन्ड्री या चित्रपटासाठी मटा सन्मानसह अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांचे गारवा, ऋतू हिरवा, तरीही दिस नकळत जाई, एका उन्हाची कैफियत, गीतांची अल्बम प्रकाशित असून तरीही आणि मौन हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी आरंभ, आज, उद्या, कधीही, औदुंबर इत्यादी एकांकिकांचे लेखन केले आहे. अत्यंत तरल, भावस्पर्शी आणि जीवनविषयक चिंतन व्यक्त करणारी कविता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या एकूण 3 कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला आहेत. त्यामध्ये त्याला पाऊस आवडत नाही, दिस नकळत जाई, बघ माझी आठवण येते का, आणि यांच्या कवितेचं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य काय आहे तर प्रेम भावना यांच्या कवितेतून व्यक्त होते. पावसाच्या प्रतिमा यांच्या कवितेतून दिसून येतात. शृंगाराचे प्रतिकात्मक दर्शन दिसून येते, म्हणजे प्रत्यक्ष शृंगार नसला तरी असं काहीसं त्यांच्या कवितेतून दिसून येतं. चित्रमयता हो आहेच. गेयता, त्यांची कविता गाता येते. प्रेम आणि विरह त्यांच्या कवितेत आहे, किंबहुना तो
बऱ्याच कवितांमधून असतो, गोंधळून जाण्याचं काही कारण नाही. आणि ठीक आहे, हे एक अभिनेते आहेत, लेखक आहेत, गीते वगैरे लिहितात, म्हणजे त्यांच्याकडे ती प्रतिभाही आहे. जवळपास 30 पेक्षा अधिक मराठी नाटकांमध्ये, 50 पेक्षा अधिकच्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तुम्हीही भरपूर चित्रपट पाहिले असतील, त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत, ते तुम्ही वेगळे काढू शकतात. पुढच्या स्लाइडवर जाऊ. आणि पाचवे कवी आहेत मंगेश नारायण काळे. पुन्हा एकदा 1966. कवी, चित्रकार, समीक्षक आणि खेळ या नियतकालिकाचे संपादक मंगेश नारायण काळे यांची कविता शक्ती माताचे स्तोत्र, नाळ तुटलेल्या, प्रथम पुरुषाचे दृष्टांत, तृतीय पुरुषाचे आगमन, माय, तहरीर आदी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनन्वय फाउंडेशन पुणे, यशवंतराव चव्हाण कराड, कुसुमावती देशपांडे मराठवाडा साहित्य परिषद पुणे, श्रेयस साहित्य गौरव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट बंगलोर यांची फेलोशिप, तसेच त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सिनियर राईट राईट सिनियर राईट सिनियर एक मिनिट सिनियर रायटर फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या एकूण 3 कविता आपल्या अभ्यासक्रमात आहेत. लाकूड तोड्याची गोष्ट, पाणी आणि आत्महत्या. त्यांच्या कवितेचं वेगळेपण जर पाहायचं झालं तर ते असं की विंदा करंदीकर, अरुण कोलटकर, दीपू चित्रे यांच्या परंपरेतील इतिहासाला नवे परिमाण देणारी कविता त्यांनी लिहिली. नगरीय जीवनाचं सूक्ष्म चित्रण त्यांच्या कवितेतून येतं. शेतीची दारुण अवस्था हे जागतिक व्यापार व्यवस्थेचा परिणाम आहे. उदारीकरण, जागतिकीकरण याचे पडसाद नक्की शेतीवर काय झालेले आहेत असं काहीसं त्यांच्या कवितेतून दिसतं. पण इथे 2-3 शब्द जे तुमच्यासाठी नवीन असतील, उदाहरणार्थ उदारीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय किंवा खासगीकरण म्हणजे काय, हे तुम्ही गुगलवरती जाऊन गुगलच्या मदतीने शोध घेऊन जर घेतला तर ही कविता किंवा यांच्या कविता अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या समजू शकतात, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. प्रज्ञा दया पवार. प्रज्ञा दया पवार या पुन्हा 1966 साली यांचा जन्म आहे. ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात मराठीच्या सहयोगी प्राध्यापक आहेत. अंतर उत्कट जीवघेण्या धगीवर, मी उघडू पाहते समग्राशी डोळा, आरपार लयीत प्राणांतिक, दृश्यांचा ढोबळ समुद्र आदी कविता संग्रह प्रकाशित आहेत. अफवा खरी ठरावी म्हणून हा कथासंग्रही त्यांनी लिहिला आहे. आता कविता संग्रह वेगळा, कथासंग्रह वेगळा असतो. केंद्र आणि परीघ, टेहल टिकोरी, अर्वाचीन आरण हे ललित गद्य. आता ललित गद्य म्हणजे काय हे तुम्ही तुमच्या 4थ्या सत्रामध्ये शिकलेले आहात. पुन्हा ललित गद्य म्हणजे काय हा प्रश्न पुन्हा पडायला नको. ललित गद्य प्रकाशित आहे. धादांत खैरलांजी हे नाटक प्रकाशित आहे. नाटक हा पुन्हा एक वेगळा प्रकार आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या निवडक कवितांचे मी भयंकराच्या दारात उभा आहे या नावाने संपादन केले आहे. संपादन हा शब्द पुन्हा आलेला आहे आणि संपादन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहेच. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा केशवसूत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, इंदिरा संत विशेष पुरस्कार आणि ग. ल. ठोकळ विशेष पुरस्कार, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, बासी मर्ढेकर, राणा पवार स्मृती, महाकवी अश्वघोष, उषा दातार स्मृती, इंदिरा संत विशेष, कवी केशवसूत, ग. ल. ठोकळ, डॉक्टर वावर्टी, कवयित्री शांता शेळके, बिरसा मुंडा, माता भीमाबाई आंबेडकर, पी. सावळाराम, बोधीवर्धन आणि वनिता समाज गौरव इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांचे साहित्य मल्याळम, कन्नड, गुजराती, उर्दू, बंगाली, रशियन आणि इंग्लिश भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. यांचा परिचय थोडासा तुम्हाला थोडा समजायला थोडासा अवघड जाईल असं वाटतं, कारण काही गोष्टी समजल्या नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. दया पवारांचा एकूण परिचय पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की
त्यांचा समाजाकडे आणि समाजातील घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की कोणता आहे हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही, तो तुम्हाला समजू शकतो. कारण समाजामध्ये घडणाऱ्या कोणत्या गोष्टींनी त्यांचं मन विचलित होतं आणि कोणत्या गोष्टींवर त्यांची लेखणी चालते हे काही सांगण्याची मी गरज नाही, तुम्हाला तेवढं कळू शकतं. आणि लेखक हा मुक्त असतो, तो काही कुणाचा बांधील नसतो. त्याला जे वाटतं त्याने ते लिहित राहिलं पाहिजे, तो बोलतही असतो. तो माझा एवढा मोठा माणूस नाही मी सांगायला, परंतु इथे आपण पाहू शकतो की त्यांचा परिचय तुम्ही नीटपणानं पहा, तुमच्या लक्षात येईलच. आता त्यांच्या 3 कवितांकडे आपण वळूया. मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या ही त्यांची पहिली कविता. शो मी युअर जलवा ही त्यांची दुसरी कविता. शांततेला आता काहीच आठवत नाही ही त्यांची तिसरी कविता. म्हणजे मॉल पाहिल्यानंतर आपल्याला थोडं दुःख होतं. या घटनेने त्यांनाही काहीतरी वाटलंय. शो मी युअर जलवामध्ये काय असेल ते वाचल्याशिवाय कळणार नाही. शांततेला आता काहीच आठवत नाही. ह्या सर्व कविता वाचल्यानंतर तुम्हाला या कवयित्रींचा दृष्टिकोन आणखीन चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण असं म्हणतात की माणूस ज्यावेळी बोलायला लागतो, ज्यावेळी तो काहीतरी लिहितो, त्यावेळी तो त्याला व्यक्त करत असतो. म्हणजे एखाद्या न बोलणाऱ्या माणसाकडे पाहून आपण त्याच्याविषयी काही भाकीत करू शकत नाही, पण त्याने जेव्हा अभिव्यक्तीचा आधार घेतला आणि ती अभिव्यक्ती कोणत्याही माध्यमातून असेल, त्यावेळी आपल्याला त्याच्याविषयीचे काही आडाखे किंवा त्याच्याविषयीच काही आपण काहीतरी बोलू शकतो. सो इथे हे ते आहेच. त्यांच्या कवितेचे वेगळेपण काय आहे? वंचितांचे जीवन हा त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. मी आताच म्हटल्याप्रमाणे की अगदी शेवटच्या माणसापर्यंत त्यांची नजर पोहोचलेली आहे. त्यांना शेवटच्या माणसाच्या जगण्याबद्दल काहीतरी वाटतं आणि म्हणून त्यांचं जीवन हे त्यांच्या कवितेमध्ये येतं. ही फारच चांगली बाब आहे. नाहीतर आपण आपल्याच दुनियेमध्ये मशगूल असतो, आपल्याला इतरांचं काही समजतच नाही. प्रज्ञादया पवार या जरा वेगळ्या आहेत. फारच हा कौतुकाचा विषय आहे. समाजातील विरोधाभास जो बहुधा असतो, कारण माणसं दिसतात वेगळी, असतात वेगळी, वागतात वेगळी आणि ती स्टेजवर जाऊन भाषण देतात त्यावेळी तर ती त्यांचं वेगळंच रूप असतं. असं हे भरपूर आहे. 90 नंतरचे बदललेले समाज जीवन. 90 नंतर खरोखरच काय बदललं, तर याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं होतं की 2-3 शब्द आपण नव्याने ऐकले. उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय किंवा जागतिकीकरण, हे जे काही शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात, मोठी मोठी माणसं वापरतात, त्यांना समजतं म्हणून ते वापरतात. आता आपल्याला ते कळत नाही, मग आपण अशा वेळी गुगल वरती जातो, त्याचा शोध घेतो किंवा एखाद्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडे जाऊन त्याचा तो अर्थ आपण लावत असतो. नात्यापेक्षा पैसा मोठा आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. मानवी नातेसंबंध कोरडे आहेत, हे सुद्धा सत्य आहे. भांडवलशाहीचे आपण गुलाम आहोत, अगदी सत्य आहे. पण एवढेही गुलाम नाही आहोत. आपल्याकडे पैसा नाहीये, नाहीतर आपणही भांडवलशाहीचे अगदी बाप म्हणून राहिलो असतो. आपल्याकडे नाही ही आपली वंचना आहे. एवढं काही असं गुलाम वगैरे आपण आहोत असं मला तरी वाटत नाही. आधुनिकतेच्या प्रवासात गमावलेल्याचा हिशोब कविता करते, हे अगदी खरं आहे. आणि मानवतेच्या भविष्याचा विचार करते, करायलाच हवा. कोणत्याही कविलेखकांनी तो केला पाहिजे. त्यांची कविता ते करते. तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला ते अधिक स्पष्टपणाने समजेल. रूपकवितेचे या तुमच्या अभ्यास पुस्तकातील 7वे कवी आहेत संतोष पद्माकर पवार, 1972. म्हणजे आपल्याकडे जो महाराष्ट्रात दुष्काळ वगैरे काहीतरी पडला होता असं आपली जुनी माणसं सांगतात, तो 75चा होता. आणि हे त्यापूर्वी 3 वर्ष म्हणजे 3 वर्षांपूर्वी हे जन्माला आलेले आहेत. हे म्हणजे आपलं तुम्हाला सहजच बोलतोय मी की जन्मतारखांकडे असं पाहिलं पाहिजे. हे काय आहे की संतोष पद्माकर पवार हे श्रीरामपूर येथील राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचे कबुली, पिढी पेस्तर प्यादे मात, बहादूर थापा आणि इतर कविता हे कविता संग्रह, कविता मला भेटली ही भित्तीपत्रक, कविता आणि भ्रमिष्ठाचा जाहीरनामा ही दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. त्यांच्या कवितांचा अनुवाद इंडियन लिटरेचर मध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यांनी अरुण काळे यांच्या ग्लोबलचं गावकूस या कविता संग्रहाचे संपादन केले आहे. त्यांनी अभिधानंतर या नियतकालिकाच्या पुरस्कारासह राधानगरी येथील सह्यगिरी आपटे वाचन मंदिराचा
इंदिरा संत, संजीवनी खोजे, पद्मश्री विखे पाटील साहित्य, पुण्याचा आनंदमय काव्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अवा कुलकर्णी, शेगावचा दहिवळ गुरुजी, नामदेव ढसाळ, संगमनेरचा अनंत फंदी काव्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना समाजातील त्यांनी त्यांना त्यांनी समाजातील विरोधाभासावर उपहासात्मक भाष्य केलेले आहे. समाजातील उपेक्षित घटकांचे चित्रण आणि मानवी मूल्यांविषयीचे चिंतन ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मी थोडंसं इकडे का वाचतोय कारण इथे टाईप करताना माझ्याकडून काही चुका झालेल्या आहेत आणि त्या दुरुस्त मी केलेल्या नाही आहेत. त्यामुळे किमान माझं वाचन तरी व्यवस्थित असावं. शक्य झालं तर मी हे करेक्शन करणारच आहे. नाहीतर वेळ पाहता तर शक्य होणार नाही असं दिसतं. असो, 3 कविता आहेत. हिराबाई जाफर मियाँ, धुळवड, डंगळक मचळक, म्हणजे कवितेचं नाव असंही असू शकतं आणि ती अभ्यासक्रमाला असू शकते. हे फार मजेशीर गोष्ट आहे. ठीक आहे. त्यांच्या कवितेचं वेगळेपण असं आहे की माणसांचे जगणे, जगण्यासाठीचा संघर्ष, विसंगती, परंपरा आणि वास्तव, विचार आणि वर्तन, बोली भाषा आणि गद्यात्मकता त्यांच्या कवितेतून दिसून येते. समकाळाची संवेदनशील अनुभूती त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. संवेदनशीलता म्हणजे काय? अनुभव माहितीये हो, अनुभव आम्हाला कळला, पण भाषा आणि बोली भाषा यातला फरक काय? बर, माणसाचं जगणं आणि जगण्यासाठीचा संघर्ष हा नक्की काय बरं? आणि माणसांच्या साठीच माणूस संघर्षच करतो म्हणजे नक्की काय? विसंगती असते कशामध्ये? परंपरा जे चालत आलेलं आहे आणि वास्तव जे तुम्ही आम्ही जगतोय ते, हे काय आहे? आणि गद्यात्मकता म्हणजे काय आणि पद्यात्मकता म्हणजे काय किंवा गद्य आणि पद्य म्हणजे काय हे तुम्हाला समजल्याशिवाय संतोष पद्माकर पवार यांची हिराबाई जाफर मियाँ कविता समजणार नाही. कृपया या शब्दांचे अर्थ शोधून घ्या. आणि 7वे कवी आहेत संदीप खरे. 1973 यांचा जन्म आहे. मौरांची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अगोबाई ढगोबाई हे कविता संग्रह, तसेच दिवस असे की, मी गातो एक गाणे, कधी हे कधी ते, आयुष्यावर बोलू काही, नामंजूर, सांग सख्या रे, डिबाडी डिपांग, अगोबाई ढगोबाई, ओंजळीत स्वर तुझे, संधी प्रकाशात, तरुणाई, माझ्या मना, स्वर शब्दांच्या संध्याकाळी, गाणे गारे गा, क्षण मोहरते आदी ध्वनी चित्रफिती किंवा त्याला अल्बम म्हणायचा आहे प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपटे आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी दशावतार आणि एकलव्य या हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. तसेच त्यांनी आयुष्यावर बोलू काही, अगोबाई ढगोबाई अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांची सादरीकरण केले आहे. त्यांना पु ल देशपांडे, स्वामिकार रणजित देसाई, मृत्युंजयकार शिवाजी सावंत, केशवकुमार ग दि माडगूळकर, चैतवन, झी गौरव, म. टा. सन्मान आणि फिल्मफेअर आदी अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मानवीय भावभावना व्यक्त करणारे आणि अत्यंत तरल कविता, गीतलेखन, हे तरल हा शब्द मला खरंच नाही कळत कधीच. गीतलेखन करणारे कवी म्हणून संदीप खरे यांची ओळख आहे. तुम्ही युट्यूबवर भरपूर वेळा गाणी ऐकत असाल यांची. आणि ते चांगले गीतकार आहेत त्याबद्दल काही शंका नाही आणि म्हणूनच तर त्यांना एवढे मोठे पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. परंतु पुरस्कार मिळाले म्हणजे माणूस फारच मोठा असतो असंही काही नाही. पुरस्कार मिळवण्याची आजकाल एक गौडबंगाल सुरू झालेला आहे आणि हे पुरस्कार आमच्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे सर्वसामान्य माणसांना मिळत नाहीत. रस्त्यावरच्या अत्यंत चांगलं गाणं गाणाऱ्या माणसालाही ते मिळत नाहीत. आता सोशल मीडियामुळे थोडंसं ते त्यात बदल झालेला आहे. परंतु एका सिस्टीमच्या मधून तुम्ही पुढे पुढे जात असतात त्यावेळी हे सगळं चिटकवलंही जातं बऱ्याचदा. संदीप खरे यांच्या बाबतीत असं नाही ते किंवा त्यांचा संदर्भ देऊन मी तुम्हाला काय बोलतोय असं मला म्हणायचं नाहीये. मी फक्त एवढंच सांगतोय की पुरस्कार वगैरे सर्व मिळत असतात. यांनाही ते भरपूर मिळालेले आहेत. तुम्ही त्याचा एक असा एका म्हणजे असं असं तुम्ही अभ्यास असा करा की हा संदीप खरे, मग यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या कवितांची नावं, त्यांच्या कवितेचा आशय विषय काय आहे, त्यांच्या कवितेचं वेगळेपण काय आहे. बघा, जगण्यातील विविध अवस्थांचा इथे विचार होतो. अगदी खरं आहे. ईश्वर आणि माणूस यांच्यातील नात्याचा शोध होतो जो 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 बहुधा खूप लोकांनी घेतलेला आहे आणि त्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत कोणी पोहोचत नाही. पण यांनी तो घेतला. संवेदनशील अनुभूती लेखकांची कवींची ती असतेच असते आणि गीतानुकूल शब्दरचना, हो खरं आहे, कारण त्यांच्या कविता ज्यावेळी ते गातात त्यावेळी त्यामध्ये गेयता असतेच, ते काही नाकारायचं कारण नाही. ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. ओके. आणि नितीन भरत वाघ,
जुलै 1977 चे हे कवी आहेत. सूक्ष्म जीवशास्त्र आणि मराठी या दोन विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त असलेले नितीन भरत वाघ हे महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळात विद्या वासंगी सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी विश्वकोशात 175 पेक्षा जास्त नोंदी लिहिल्या असून 1200 पेक्षा जास्त नोंदींचे संपादन केले आहे. त्यांचे बौद्ध तत्वज्ञानावरील झेन प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत आणि धम्मपद ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी दिनकर मनवर यांच्या दृश्य नसलेल्या दृश्यात या कविता संग्रहाचे बिटवीन द लाईन्स तर श्रीधर तिळवे यांच्या स्त्री वाहिनीचे पाम्स ऑफ लिलित या कविता संग्रहाचे अनुवाद केले आहेत. त्यांचे रारा नेमाडे देशवाद आणि द वर्ल्ड इज फ्लॅट हा समीक्षा ग्रंथ, वर्जिन ही कादंबरी आणि वर्तमान ओलांडून जाताना, मोनालिसा स्माईल, कार्पे डीम हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. समकालीन वास्तव आणि बौद्ध तत्वज्ञान हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. मराठी इंग्लिश भाषेतील एक महत्त्वाचे भाषांतरकार म्हणून ते सर्व परिचित आहेत. भारतीय भाषांतील काही महत्त्वाच्या पुस्तकांचे त्यांनी केलेली भाषांतरे लवकरच अकादमीच्या वतीने प्रकाशित होणार आहेत. नितीन वाघ हे 1977 नंतरचे कवी आहेत आणि त्यांच्या कवितेचा गाभा किंवा आत्मा हा काय आहे तर तो इथे दिलेला आहे की समकालीन जीवन, समकालीन वास्तव आणि बौद्ध तत्वज्ञान हे त्यांना फार आकर्षून घेतं किंवा त्याकडे ते आकर्षित झालेले आहेत. बघा त्यांच्या 3 कविता अशा की ते तुला देव बनवत राहतील, या आकळलेल्या मुक्तीचं काय करायचं आहे आणि अफगाण 2001. आता बघा अफगाण 2001 म्हटल्यानंतर त्यावेळी अफगाणमध्ये काय झालं होतं हे तुम्हाला शोध घ्यावा लागेल, त्याशिवाय ही कविता समजणं शक्य नाही. आणि मी तो घेतलेलाही असेल, मी तुम्हाला त्या वर्गात कदाचित शिकवलंही असेल, पण आता इथे बोलावं तर तेवढा पुरेसा वेळ माझ्याकडे नाही आहे. कवितेचे वेगळेपण काय आहे बरं? जगाकडे सम्यक भावातून ते पाहतात. आता सम्यक भाव म्हणजे काय तर गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत किंवा सम्यक वाचा, सम्यक वगैरे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सम्यक म्हणजे समदृष्टीने, समतोल वृत्तीने पाहणे. वैश्विक भावातून ते पाहतात. मानवी मूल्य आणि शांततेचा पुरस्कार ते करतात. शिका, संघटित आणि संघर्ष हा बाबासाहेबांनी दिलेला तो आपल्याला मूलमंत्र आहे. याचाही प्रत्यय त्यांच्या काव्यातून येतो. हिंस्र वृत्तीचा ते निषेध करतात. बुद्ध विचार मांडताना दिसतात आणि दैवतीकरणाला तिलांजली इथे दिसतात. आता जो माणूस बुद्धाकडे आकर्षिला गेलेला आहे, जो माणूस बुद्धांच्या तत्वज्ञानानं किंवा त्यांच्या फिलॉसॉफीनं प्रभावित झालेला आहे, त्या माणसाला हिंसा नाही आवडणार. त्या माणसाची दृष्टी सम्यक असणारच किंवा तो दैववादाला तिलांजली देणारच. आता याच्या शेवटचं वाक्य असं की हे सगळं केल्यानंतर, हे सगळं त्यांच्या जीवनामध्ये त्याचा अवलंब, इम्प्लिमेंटेशन म्हणतो आपण त्याला, की आम्ही स्टेजवर जाऊन भाषण देतोय पण आमच्या प्रत्यक्ष जगण्यामध्ये काय आहे हा पीएचडी, डॉक्टरेट वगैरे याच्यानंतर जर काही आणखी संशोधन असेल तर तो करण्याचा तो विषय आहे की हे खरं असतं का. कारण आपण बोलतो पण तसं वागत नाही. इथे नितीन भरत वाघ यांच्या कवितेतून हे सगळं आलेलं आहे किंवा हा प्रभावातून त्यांची कविता अशी निर्माण होते. त्यांच्या संबंधित मी बोलत नाही आहे, मी एकूणच वैश्विक बोलतोय की आपण बोलतो पण तसं वागत नाही, एवढंच. 10वी आणि शेवटची कविता आहे प्रवीण अक्कनवरू, 1 ऑगस्ट 1988. म्हणजे हे अगदी अलीकडचे कवी आहेत. बघा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या कवींच्या जन्मतारखांनुसार यांचा क्रम लावलेला आहे. एकूण 10 कवी आहेत. 1960 ते 1988 या कालखंडामध्ये जन्मास आलेले हे कवी आहेत. अर्थात हे सर्व आधुनिक कवी आहेत, हे सर्व नवीन कवी आहेत. हे काही संत ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे यांच्या सोबतीला जन्माला आलेले हे कवी नाही आहेत, हे लक्षात घ्या. प्रवीण अक्कनवरू यांचं त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. मार्केट रिसर्च कन्सल्टन्सी
त्यानंतर अनुवाद, संपादन, मुद्रित शोधन अशी व्यावसायिक कामे करणारे अक्कनवरू यांनी अरुंधती राय यांना बुकर पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांच्या कोणतं पुस्तक आहे आता मला आठवत नाही, पण त्यांचं एक आहे, त्यांना बुकर पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. यांच्या निबंधांचा केलेला आझादी हा अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे. नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची कविता अभिधानंतर, युगांतर, मेहता, जगत आदी नियतकालिकातून प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. त्यांच्या 3 कविता आपल्याला आहेत. रे टिमकी बहादरा, आईला कळायच्या नाहीत माझ्या कविता, मी फेसबुकवर विचारी. आणि यांच्या कवितेचं जर वेगळे पण विचारात घेतलं तर ते असं आहे की तरुण तंत्रस्नेही पिढीची कविता. का बरं ते तंत्रस्नेही लिहितात? कारण उत्तर इथे आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले कवी आहेत म्हणून लिहितात. समाज माध्यमे आणि व्यापार केंद्रीय जीवनावर ते भाष्य करतात. का बरं असं? अहो, माणूस 88 ला जन्माला आलेला आहे. फेसबुकचा बर्थडे किंवा त्याचा जन्म या माणसाने पाहिलेला आहे. व्हॉट्सअप कधी आलं हे पाहिलेलं आहे. युट्यूब कधी आलं हे पाहिलेलं आहे. साहजिक आहे समाज माध्यम येणार त्यांच्या चिंतनातून. बरं, राजकारण हे तर साहजिक आहे. विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला राजकारणाने गोंधळून टाकले नाही किंवा विचार करायला भाग पाडले नाही तर कसं होणार हो? त्यामुळे राजकारण येणारच, समाजकारण येणारच, सत्ताकारण येणारच. कारण ती तुमच्या माझ्यातच एक सत्ताकांक्षा असते किंवा ती महत्वाकांक्षा असते. भांडवली व्यवस्था व बाजारीकरण यामुळे आपण नागवे झालो हे खरं आहे. पण आपल्या हातात भांडवलशाही आली की आपण असेच वागणार हे सुद्धा नाकारायचं काही कारण नाहीये. म्हणजे आपण फारच काहीतरी असं काही वेगळं आहोत असं काही नाहीये. ही आपली विवंचना असते जी आपण, ही एक आपलं हे दुखणं असतं जे आपण मांडत असतो. पाहण्याची एक नवी दृष्टी त्यांची कविता देते. माणसाचे जगणे या प्रवाहात कसे खालावत जात आहे यावर त्यांची कविता खडे बोल सुनावते. अत्यंत समाज जीवनावर, समाज वास्तवावर परखड समर्पक भाष्य ही खरंच कविता करते. यांच्या कविता मला प्रचंड आवडतात. मी त्या तेवढ्याच आवडीने तुम्हाला शिकविलेल्याही आहेत. असो, आपण इथे थांबतोय. तुम्हाला परीक्षेसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि कविता चांगल्या आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. तुम्हाला एखादी कविता नाही आवडली तर त्याविषयी तुम्ही समर्पकपणाने लिहिलं पाहिजे. वाचूनच तपासलं जाईल असं बहुधा घडलंच असं काही नाहीये. आणि वाचलं तर तुमचा दृष्टिकोन त्यांना आवडेल. नाही आवडला तर कदाचित मार्क्स कमी होतील. परंतु कुणाला काही आवडणार नाही म्हणून मला जे काही वाटतं ते मी बोलायलाच नको. हा अन्याय, हा अत्याचार, ही मुस्कटदाबी तुमच्या बाबतीत घडू नये. उद्याच्या भारताचे तुम्ही प्रतिनिधित्व किंवा प्रतिनिधी आहात. मोदी आहात, अमित शहा आहात, राहुल गांधी आहात, पश्चिम बंगालच्या काय नाव आहे त्यांचं, ते सगळे लोक तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही विचार व्यक्त केला पाहिजे, बोललं पाहिजे. सौम्यपणानं बोलूयात. फार काही कुणाला आग पखाडायची काही गरज नाही. आणि या अशा भरपूर साऱ्या चिंतनासोबत, विचारांसोबत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भरपूर लिहा. प्रश्नांचा क्रम सांभाळा. इथे जसा क्रम आहे तसा तो सांभाळा. उगाच ते इकडे तिकडे असं उत्तर लिहू नका. पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि छान अक्षर काढा, व्यवस्थित लिहा. एवढं सांगेल आणि थांबतो. धन्यवाद.